की ट्रेडिंग झोन्स कसे आपण एक्झॅक्टली आयडेंटिफाय करायचे, नंतर रिव्हर्सल काय म्हणतात लुक फॉर पॅटर्न कसे आपण फाइंड आउट करायचे त्याच्यामध्ये, नंतर रिस्क टू रिवॉर्ड कसा ठेवायचा, ट्रेडिंग स्टॉप लॉस कसा ठेवायचा, आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या वेगवेगळ्या चार्ट्सवरती पण चेकआउट करूया, स्टॉक्सचे असू दे किंवा इंडेक्सच्या चार्ट्सवरती पण बघून देऊया. इंटरेस्टिंग वाटतं व्हिडिओ एंड पण जरूर बघा, कुठेही मिस करू नका. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे असेल तर टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मला व्हॉट्सअपवर पाठवा. एक 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर कॅलेंडर वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त प्रत्येकाने मला तर पर्सनली प्रत्येक मराठी माणसाबरोबर त्याच्या म्युच्युअल फंड जर्नीला घेऊन वन ऑन वन बेसिसवरती येणारे 30 वर्ष काम करायचे. तुम्ही इंटरेस्ट असाल तुमच्या रिटायरमेंटला गोलला घेऊन, तुमच्या मुलांच्या गोल्सला घेऊन किंवा तुमच्या इतरही कसल्या गोल्सला घेऊन लाँग टर्मच्या हिशोबाने नक्की मी तुमचे काम करायला रेडी आहे. त्यासाठी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्येच हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवरनं क्लिक करून येईल तो फॉर्म भरून सबमिट करा. माझी टीम मला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्याकडे करायला रेडी. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात पहिला आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामध्ये 15 मिनिटाचा चार्ट पहिला वापरायचा आहे. नंतर आपण 1 मिनिटच्या चार्टवरती आपण जाऊन फोकस करणार आहे. का ते पण मी तुम्हाला सांगतो. 15 मिनिटाच्या चार्टवरती जर असं आपल्याला ब्रॉड ट्रेंड भेटतो, अंडरस्टँड करायला भेटतो इंटरडे ट्रेडिंगच्या हिशोबाने की कसं मार्केटची दिशा होणार आहे. सो इन दिस केस बघायला भेटतो की बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल हा फॉल चालू आहे. ओके, ओव्हरऑल हा फॉल चालू आहे बँक निफ्टीमध्ये. ओके, फॉल आल्यावरती पहिला आपल्याला बघायचं आहे की पहिला बॉटम कुठे बनतोय. ओके, हा पहिला बॉटम कसा आपल्याला समजणार ते पण मी तुम्हाला सांगतो, पण पहिला बॉटम कुठे बनतोय ते बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपला सेकंड बॉटम कुठे बनतोय. ओके, सेकंड बॉटम कुठे बनतोय आणि ही डबल बॉटम फॉर्मेशन जी दिसते आपल्याला चार्टवरती ती कशी कन्फर्म करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. ऑलराईट, कशी कन्फर्म करायची ते पण तुम्हाला सांगतो. सो इन दिस केस जेव्हा पण एका स्टॉक मध्ये किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये कंटिन्युअस फॉल चालू असतो त्याच्यावेळी व्हेरी लाईकली असे वन ऑफ द पॅटर्न जो बनतो हा डबल बॉटम फॉर्मेशन. पण हा डबल बॉटम फॉर्मेशन कन्फर्म कधी होणार, कन्फर्म तेव्हा होणार जेव्हा हा जो सेकंड जी मूव्ह आहे, ओके, ही सेकंड जी मूव्ह आहे ही प्रिव्हियस मूव्हच्या वरती जाऊन ओके पोहोचेल. ओके, ऍटलीस्ट क्लोजिंग बेसिसवरती आलं खूपच चांगली गोष्ट, पण क्लोजिंग बेसिसवरती नाही जरी आली तरी पण ऍटलीस्ट ह्याला तोडून त्यांनी प्रिव्हियस त्याची वीक त्याची बनली पाहिजे. ओके, सो परत लक्षात ठेवा, इकडे जर प्रिव्हियसली बघायला गेलो इथे कुठेही डबल बॉटम फॉर्मेशन नीट बनलेले नाहीये. ऑलराईट, आणि इन दिस केस इकडे क्लिअर कट डबल बॉटम फॉर्मेशन बनलेलं आहे आणि इकडे ह्याची क्लोजिंग ह्या लेवलला आली आणि इकडे आपला हा डबल बॉटम कन्फर्म झालेला आहे. म्हणजे डबल बॉटम सांगतोय आपल्याला की इकडनं ट्रेंड रिव्हर्सल येतो. ओके, पण आपण 15 मिनिट चार्टवरती अजून एक गोष्ट आपण वापरणार आहे, नुसतं डबल बॉटम वरती पण जाणार आहे, ती आपण वापरणार आहे आपले चॅनल पट्टीज. तर चॅनल पट्टीचं मी काढणार इकडे, इन दिस केस चॅनल पट्टीचा मी वापर करणार आणि चॅनल पट्टीचा मी चार्ट असं काढणार आणि बघणार की अरे डबल बॉटम बरोबर माझं चॅनल पट्टीचं पण कन्फर्मेशन 15 मिनिट चार्टवरती येते. एकदा आपल्याला हे कन्फर्मेशन आलं की आपण मग आपला हा ट्रेड झोन रेडी झालेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, हा पहिला आपल्याला आयडेंटिफाय करायचा, ट्रेडिंग झोन कुठला आहे तो पहिला आयडेंटिफाय करायचा आहे. सो फॉल आल्यावरती पहिलं चेक करा की डबल बॉटम फॉर्मेशन कंप्लीट झालेलं आहे. ओके, तेव्हा हा ट्रेडिंग झोन, ह्याच्या पुढचा जो आपला ट्रेडिंग झोन आहे तो आपला कन्फर्म झालेला आहे. आता बाय कुठे करायचं, त्यासाठी आपल्याला करायचं आहे की वाढ बघायची की मार्केट परत कधी रिट्रेसमेंट मारतोय. ओके, आता इकडनं ओके इथपर्यंत 15 मिनिट चार्टवरती काम करणार आपण. ऑलराईट, बँक निफ्टी म्हणा कुठलेही म्हणा, बघत राहायचं 15 मिनिट चार्टवरती काय होतं मार्केटमध्ये. आणि नंतर इकडे एकदा हे क्रॉसओव्हर आल्यावरती मग आपण 1 मिनिट चार्टवरती इकडनं आपले टाइम फ्रेम बघायला सुरू करणार, जिकडे आपण ऍक्च्युअली आपला ट्रेड घेणार आहे. त्यासाठी आपण इकडे जाऊया पटकन. सो इन दिस केस मी 1 मिनिट चार्टवरती इकडे जातो. ऑलराईट, सो 1 मिनिट चार्टवरती इकडे गेलेलं, जरा मी इकडे येऊन झूम आउट करतो तुमच्यासाठी. सो इकडे 1 मिनिट चार्टवरती मला ह्या कॅन्डलवरती मला कन्फर्मेशन आलेली आहे. सो इन दिस केस मी म्हणेन की जरा ह्याला जरा मी सेटअप करतो मी. सो इकडे समवॉट आपली कन्फर्मेशन ह्या झोन मध्ये इथे आलेली आहे. आता मी वाढ बघणार की 1 मिनिट चार्टवरती पण कुठे मला डबल बॉटम फॉर्मेशन दिसतंय का, किंवा मला फॉर दॅट मॅटर मला कुठली काही ठराविक कॅन्डल दिसते का. सो इन दिस केस आपण 1 मिनिट चार्टवरती एक तर डबल बॉटम दिसतंय का ते आपण बघायचं. दिसत नसेल तर इन दिस केस आपल्याला अजून दिसतंय इकडे की इकडे आपल्याला बनतोय काय म्हणतोय, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरची फॉर्मेशन भेटते. ओके, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरची फॉर्मेशन भेटते, एक कन्फर्मेशन मेकअप पॅटर्नचं भेटतंय. आणि सेकंडली इकडे डबल बॉटम भेटला तर अजून चांगली गोष्ट, पण दुसरा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर भेटला तरी काय प्रॉब्लेम नाहीये. आणि फर्दर आपल्याला बघायचं आहे की परत कुठली एक स्ट्रॉंग कॅन्डल बनते आहे का इकडे. ओके, इन दिस केस इकडे जर बघायला गेलो ही पर्टिक्युलर जी कॅन्डल बनलेली आहे, ओके, ही पर्टिक्युलर जी कॅन्डल बनलेली आहे ही आपली
अशी काइंड ऑफ शेंडी डोजी आपली बनलेली आहे. ओके, कधी कधी आपल्याला डबल कॅन्डलचा आपण सेटअप बनवू शकतो की इकडे रेड कॅन्डल बनली आणि दुसरी बुलिश एनगल्फिंग कॅन्डल बनली आहे, असं सेटअप असेल तरी चालेल. सो आपल्याला 1 मिनिट चार्टवरती एकदा 15 मिनिट चार्टवरती कन्फर्मेशन आल्यावरती आपण चेकआउट करणार की 1 मिनिट चार्टवरती काय ऍडिशनल कन्फर्मेशन भेटतंय का, 1 मिनिट चार्टवरती आपल्याला ऍडिशनल बुलिश कॅन्डल्स काय भेटतात आहे तर बनत असतील तर येस तिकडे आपली एंट्री बनते. सो इन दिस केस आपली एंट्री ऍक्च्युअली बनते एक तर ह्या कॅन्डलवरती आपण मारू शकतो एंट्री, जिकडे आपण पिन बार फॉर्मेशन जी बनते तिकडे. ऑलराईट, आणि स्टॉप लॉसेस काय असतात, ऑफकोर्स जे प्रिव्हियस जो लो असेल इकडे, इन दिस केस हा प्रिव्हियस लो असेल, याच्या खाली आपले स्टॉप लॉसेस असतात. ओके, सो इकडे ट्रेडवरती एंट्री मारल्यावर ऑलमोस्ट बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन भेटल्यावरती किंवा इकडे जरी मारली तरी चालेल, पण इकडे एंट्री परफेक्ट होते पिन बार फॉर्मेशन होती, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाय करायचंय कुठे, आपल्याला बाय करायचं त्याच्या रिट्रेसमेंट वरती. लक्षात ठेवा, आपल्याला हा डबल बॉटम फॉर्मेशन झाल्यावरती तो वर गेल्यावरती त्या रिट्रेसमेंट वरती आपल्याला बाय करायचंय. ओके, सो असा फॉल आल्यावरती नंतर वर जाणार, वर जाऊन रिट्रेसमेंट वरती बाय करायचं. रिट्रेसमेंट मध्ये कुठे बाय करायचा हा प्रश्न जो होतो तो 1 मिनिट चार्ट वरती आपल्याला उत्तर भेटतं. 1 मिनिट चार्ट वरती का, कारण एक्झॅक्ट आपल्याला प्रिसाइज एंट्री लेवल तिकडे भेटून जातात आणि तिकडे आपल्याला एंट्री परफेक्ट आपल्याला भेटून जाते. ओके, सो आता याचे स्टॉप लॉसेस पण कसे ठेवायचे हे पण पटकन बघून घेऊया, नंतर आपण इतर एक्झाम्पल्स घेऊया आपण. तर स्टॉप लॉसेसच्या हिशोबाने जर मी बघायला गेलो इन दिस केस, तर इकडे माझा स्टॉप लॉस समवेअर ह्या झोनला असणार आहे. ओके, स्टॉप लॉस मध्ये या झोनला असणार आहे आणि ऍटलीस्ट 1:2 हिशोबाने तरी माझे टार्गेट असणार आहे की मी इकडे जी एंट्री घेतलेली आहे, ओके, इथे मी एंट्री घेतलेली आहे याचं ऍटलीस्ट 3 पटीने, 1, 2, 3. ओके, तुम्ही एक्झॅक्टली त्याचं मेजरमेंट ह्याच्यामध्ये घेऊ शकता, पण समवेअर ह्या लेवल पर्यंत मी ह्याला सोडणार नाहीये आणि ह्या लेवल आला की मग मी एंट्री याच्यामध्ये एक्झिट याच्यामध्ये मारायचा प्रयत्न करणार. सो नॉर्मली 1 रुपीच्या स्टॉप लॉस साठी आपल्याला 3 रुपीचा प्रॉफिटचं सेटअप अशा टाईपचे आपल्याला भेटतात. आणि फर्दर जर तुम्ही टेस्टिंग केली, डेफिनेटली या सेटअपची तुम्ही बॅक टेस्टिंग पण करा बँक निफ्टी चार्ट्स वरती, तर तुम्ही टेस्टिंग जर केली सरासरी 70 ते 80% स्ट्राईक रेट तुम्हाला भेटून जातो अॅक्युरेसीच्या हिशोबाने. इव्हन 90% ची अॅक्युरेसी पण भेटू शकते जर तुम्ही फोकस करून काही ठराविक सेटअप जर तुम्ही फोकस केला तर, एक्झाम्पल पिन बार फॉर्मेशन एक्सेट्रा, तर जबरदस्तपणे पैसा बँक निफ्टीच्या चार्ट्स वरती पण बनू शकतो. ओके, आपण निफ्टीचा चार्ट पण सेम बघून घेऊया. निफ्टी चार्ट मध्ये पण बघा परत मेजर फॉल आलेला आहे. ओके, मेजर फॉल आलेला आहे. फॉल आल्यावरती आपल्याला इकडे हा पहिला बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन बनायला लागलेला आहे, नंतर इकडे सेकंड बॉटम फॉर्मेशन झालेलं आहे. पण याचं कन्फर्मेशन कुठे आलेलं आहे, कन्फर्मेशन ह्या कॅन्डलला आलेलं आहे. सो या कॅन्डलला कन्फर्मेशन आल्यावरती आपल्याला वेट करायचं की मार्केट कधी डिप होत आहे. ओके, सो आपला ट्रेडिंग झोन या 15 मिनिटाच्या चार्टवरती इथपर्यंत बघितला, नंतर आपण 1 मिनिटला इकडे आपण शिफ्ट होणार आहे. सो 1 मिनिटला आपण इथे शिफ्ट होऊया. सो 1 मिनिटला इथे शिफ्ट झाल्यावरती मित्रांनो आपल्याला कन्फर्मेशन इकडे बनते, परत इकडे पिन बार फॉर्मेशन जर बनते. ओके, जरा मी तुम्हाला झूम इन करून दाखवतो. ओके, सो इकडे बघू शकतात, एक तर इकडे पिन बार फॉर्मेशन बनते, इकडे पिन बार फॉर्मेशन बनते. इव्हन फॉर दॅट मॅटर जर आपण बघायला गेलो इकडे चॅनल पट्टीचं फॉर्मेशन जरी काढलं, चॅनल पट्टी पण इकडे बनते. सो इकडे बिंदास आपल्याला एंट्री मारायची, फक्त आपल्याला वाट बघायची कुठल्या एंट्री झोन मध्ये आपल्याला भेटतंय. प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्स जरी असेल, बाय झोन आणि असेल तिकडे जरी एंट्री मारली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सो मल्टिपल कन्फर्मेशन भेटतं, फक्त एवढंच आहे की त्या फॉल मध्ये कुठे बाय करायचं यासाठी मल्टिपल तुम्ही डबल बॉटम चेक करा किंवा तुम्ही इन्व्हर्स हेड छोटे चेक करा किंवा कॅन्डल लेवल सिंगल कॅन्डलचे पॅटर्न जसे पिन बार फॉर्मेशन किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर डबल कॅन्डल एनगल्फिंग आणि एक्सेट्राचे पॅटर्न बघितले तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, स्टॉप लॉसेस परत क्लिअर कडे प्रिव्हियस जो लो असणार आहे, राईट, त्याच्या म्हणजे प्रिव्हियस जो डबल बॉटमचा लो असणार आहे त्याच्या इकडे स्टॉप लॉसेस ठेवून आपला हा स्टॉप लॉसचा झोन झाला आणि आपल्या याच्यावरती 1:3च्या हिशोबाने आपले झोन असणार आहे, जिकडे आपण हे गोष्टी आपण इकडे ऍज अ टार्गेट म्हणून आपण ठेवणार. सो इन दिस केस बघायला गेलो इकडे एंट्री मारल्यावरती आपले जे टार्गेटचे होते ऑलमोस्ट काय म्हणतो आपण 3 पटीपेक्षा असं झालेले आहेत. ह्याच्यामध्ये एक गोष्ट करू शकतो की एक्झाम 1:3 आपलं टार्गेट असेल, त्याचे मला टार्गेट इन दिस केस इथपर्यंत असेल, तर मी प्रिव्हियस जर मला ह्याला ट्रेल करायचं असेल तर प्रिव्हियस डिप जिकडे आलेला आहे, इन दिस केस इकडे प्रिव्हियस डिप आलेला आहे, तर ह्याच्या खाली पण मी स्टॉप लॉस झोन मध्ये ठेवू शकतो आणि मग हे ऍडिशनल ऍक्च्युअली आपल्याला गॅप अप पण किंवा अजून पैसा बोनस ट्रेड पण बनू शकतो. ओके, सो 1:3 ट्रेड आहे, 3 ला हिट झालेला आहे, फायनल टार्गेटला हिट झालेला आहे. सो फायनल टार्गेटला हिट झाल्यावरती पण जर ट्रेल करायचं असेल, ओके, जर प्रॉफिट्स घ्यायचे नसतील तर प्रिव्हियस टार्गेट, प्रिव्हियस जो डिप होता, प्रिव्हियस जो लो होता, ओके, त्या लोच्या खाली तिकडे स्टॉप लॉसेस त्या झोन मध्ये ठेवून जरा 5 ते 10 पैसे डिफरन्स वरती तिकडे ट्रेडिंग स्टॉप लॉसेस लावले तरी पण एखाद दुसरे ट्रेड जरी मोठे ट्रेड निघून गेले तरी पण रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने आपली स्ट्रॅटेजी छानपैकी वर्कआउट होते.
ओके मित्रांनो, अजून असे सिमिलर 2 एक सेटअप 2 ते 3 सेटअप पटकन बघून घेऊया. व्हिडिओ जास्त लांबवायचा नाही, पण आय होप मला बऱ्याच लोकांना आयडिया ऑलरेडी आली आहे. सेम थिंग LNT वरती जर मी बघायला गेलो, इंडेक्सेस दोन्ही दाखवलेले आहेत. LNT वरती पण बघायला गेलो, मेजर फॉल आल्यावरती इकडे पहिला बॉटम बनला, सेकंड बॉटम बनला. आता हा बघा इकडे हा बॉटम कन्फर्मेशन अजून आला नाहीये. बॉटम कन्फर्मेशनसाठी आपण जरा लेफ्टला बघायला गेलो तर इन दिस केस ह्या लेवलला ह्या कॅन्डलला बॉटम कन्फर्मेशन आलंय. सो ह्या कॅन्डल इथपर्यंत 15 मिनिटच्या चार्टवरती आपण बघत राहायचं होतं आणि नंतर इकडे कन्फर्मेशन आल्यावरती 1 मिनिटाच्या चार्टवरती बघायचं इकडे कुठे आपल्याला बाय झोन भेटतोय का, एक्झॅक्ट अॅक्युरेसी कुठे भेटून इथे भेटून दे, इथे भेटून दे, इथे भेटून दे, जिकडे भेटेल एनिवेज तिकडे बाउन्स मारणार आहे. कारण प्रिव्हियस आपला सपोर्ट जो असेल तो स्टॉप लॉस असेल कम्पेअर टू दॅट एनिवेज आपले रिस्क टू रिवॉर्ड एकदम जबरदस्त असणार आहे ट्रेड्सवरती. ओके, हे फटाफट रिव्हर्सलचे ट्रेड्स आहे, स्कॅल्पिंगचे ट्रेड्स आहे, इंट्राडेचे ट्रेड्स आहे, ज्याच्यामध्ये फटकन आपण बघू शकतो की रिव्हर्सल येतात जेव्हा स्पेसिफिक असा काइंड ऑफ पॅटर्न बनून जातो. ओके, रिलायन्स वरती पण सेम काइंड ऑफ गोष्ट बघू शकता, जिकडे हा कंटिन्युअस फॉल आलेला होता. फॉल आल्यावरती इकडे आपल्याला मस्तपैकी परत काइंड ऑफ डबल बॉटम फॉर्मेशन बनलेली होती. ओके, डबल बॉटम फॉर्मेशन बनलेली होती. त्यांना डबल बॉटम फॉर्मेशन झाल्यावरती मित्रांनो परत इकडे बघू शकतात की इकडे कन्फर्मेशन आलेलं होतं. कन्फर्मेशन आल्यावरती परत इकडे छोटासा डिप आलेला होता. या डिपमध्ये बाय करून स्टॉप लॉसेस आपली इकडे कुठेतरी असते आणि रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने एक 1:2 चा हा ट्रेड ऑलमोस्ट आपला बनला असतं. सो मित्रांनो परत प्रत्येक हा काही शॉर्ट अशी स्ट्रॅटेजी नाही, आपण 80 to 90% किंवा 70 to 90%च्या टाइम मध्ये ओके जर व्यवस्थितपणे ठराविक इन्स्ट्रुमेंट्स वरती जर तुम्ही काम केलं, भले निफ्टी करा, बँक निफ्टी करा किंवा स्टॉक्स करा, व्यवस्थितपणे हा पैसा बनवू शकतोय. जस्ट टू रिकॅप परत एकदा सांगतोय की फॉल आल्यावरती पहिला बॉटम बनवून दे, डबल बॉटम बनवून दे, डबल बॉटम नंतर जरा प्राइस या प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन दे. इथपर्यंत 15 मिनिटचा चार्ट आपल्याला बघायचा आहे. ओके, मग आपला ट्रेड झोन आयडेंटिफाय झालाय, ट्रेड झोन आयडेंटिफाय ह्या नंतर झालेला आहे. तर इकडनं आपल्याला 1 मिनिट चार्ट बघायचा आहे, की वाट बघायचं कधी कितपर्यंत पडतोय. ओके, पडताना इकडे आपल्याला काय चेक करायचंय, डबल बॉटम चेक करा. पाहिजे तर नाही दिसला डबल बॉटम तर काही आपल्याला पिन बार्स भेटतात आहेत ते चेक करा. तर ते नाही भेटले तर आपल्याला इन्व्हर्स हेड अँड शोल्डर चेक करा. ते नाही भेटले तर इव्हन फॉर दॅट मॅटर आपला काय म्हणतो आपला जे आपले चॅनल पट्टीज आणि एक्सेट्रा आहे, ट्रेंड लाईन्स एक्सेट्रा ते मारून पण चेक केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि स्टॉप लॉसेस क्लिअर कट ह्या लोच्या प्रिव्हियस लोच्या खाली ठेवून ऍटलीस्ट 1:3 हिशोबाने ट्रेड ठेवून काम करा.